हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 80 जागा लढवाव्यात। महायुतीमध्ये राष्ट्रवादी 80 जागांची मागणी करेल, अनिल पाटलांचा दावा। 80 काय 100 जागा मागा, पण पक्षाच्या बैठकीत अनिल पाटलांनी विचार करून वक्तव्य करावं, संजय शिरसाट यांचा सल्ला। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांच्या वाट्याला भोपळा, तर शिंदे गटाच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात वारं महाविकास आघाडीच्या बाजूनं। शिंदे आणि दादांचे मिळून 40 आमदार घरवापसी करतील, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा। मराठा आरक्षणाविरोधामध्ये बोलाल तर मराठ्यांना विधानसभेमध्ये काँग्रेसच्या सर्व जागा पाडायला लावेल। कल्याण काळे जरांगे यांच्या भेटीला गेले असता जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसला इशारा। आमचे बाळासाहेब दैवत तर ठाकरेंचे शरद पवार आणि राहुल गांधी दैवत। जर ठाकरेंनी स्ट्रॅटेजी बदलली तर एकत्र यायला हरकत नाही, दिल्लीतील बॅनरवर बोलताना शिरसाट यांचं वक्तव्य। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, रिक्त मंत्रिपदं भरली जाणार। विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न। जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांचा टोला। मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल, विस्तार झाला नाही तर नाराजी व्यक्त होईल, शिरसाट यांची प्रतिक्रिया। 18 जूनपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्याचा अंदाज। 18 आणि 19 जूनला नव्या खासदारांच्या शपथविधी, तर 20 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निवडणुकीमध्ये कुठे कमी पडलो हे विचारात घेऊन पुढची तयारी करू, लोकसभेच्या निकालावरून अजित पवार यांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्रिपदाबाबतची भूमिका दुपारी स्पष्ट करेल, अजितदादांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।